आपण आलेलो आहोत जे चित्र कोकण येथे. तर मी तुम्हाला दाखवू शकतो इथून हे पुरातन मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर. इथं आपले स्वामींचं म्हणजे हे पलीकडे दिसतंय का मंदिर तुम्हाला. इथं स्वामींचं एक वास्तव्य होतं, एक रात्र का असं काहीतरी वास्तव्य होतं. आणि तुम्हाला दाखवू शकतो मी इथं पुरातन काळात शिल्पकला लेणी आहे. तर इथं हे आता सध्याला मंदिर सरकारच्या हातात आहे. तर तुम्हाला मी दाखवू शकतो की तुम्हाला दाखवू का मी स्वामींनी कुठून भक्तिजनांना तर कोणता आंबा दाखवला जातात. हे कोकणठाणचं मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता इथून ती 3 नंबरची खिडकी दिसते तुम्हाला. ते बघा हे खालचं जे बोळकण दिसतं आहे का, तीच खिडकी आहे त्या टायमाची. मग खालची वरची असे तीन नंबरची खिडकी, 3 नंबरची नंतर पण 3 नंबरची खिडकी दिसते का, त्यात नाही का स्वामींनी त्यातून स्वामींनी भक्तजनांना कोणता आंबा दाखवला होता. पलीकडे एक जुनं पण मंदिर आहे आणि त्या खिडकीच्या सगळ्यात खालच्या खिडकीत तुम्हाला एक उल्लू बघायला, घुबड माहिती ना, ते बघायला दिसतं. तर तुम्हाला इथून दिसतं का नाही काय माहिती. आता तुमची नजर पावा बा, त्याच्यासाठी मी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला दिसत राहिलं. आम्हाला इथून दिसतंय, ते अंधार होते त्याच्यामुळे दिसत नाही. ते नाही तर मग 100% दाखवतात. बघा हे आता सध्याला सरकारच्या हातात मंदिर हे. कसं बघतंय बघ ना ते आमच्याकडेच बघते. आता मी तुम्हाला पुढचं दाखवतो. ते उडून येऊन आपल्या डोक्यात असं मारत नाही मला तरी. आणि हे बघू शकता तुम्ही. आता मी काही लई मोठा यूट्यूबर नाही किंवा माझं चॅनल फार ग्रोथ केलं नाही. त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथं बघू शकता हे दुसरं प्रवेशद्वार आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवत होतं. एक हिंदीमध्ये व्हिडिओ काढलेली आणि एक मराठीमध्ये व्हिडिओ काढलेली. तर हे दुसरं प्रवेशद्वार आहे. तुम्ही पाहू शकता उंच मंदिर आहे. वरती पिंपळाचे वगैरे झाडं आलेले. आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. हे बघा इथून आता आम्ही दंडत वगैरे काही घातलेलं नाही. तुम्हाला जाऊन आतमध्ये जाऊन दाखवतो. हे बघा इथून आम्ही आतमध्ये आलो. तिथं आतमध्ये कोणत्या देवाचं मंदिर आहे ते माहीत नाही. इथून आपल्या स्वामींचं स्थान सुरू होतं. तुम्हाला दाखवतो. ही चौकट आहे, ही पूर्ण अशी चौकट आहे. हा समोरचा दरवाजा आहे जिथून स्वामी आतमध्ये आले होते. आणि ही पूर्ण चौकट आहे, एवढी चौकट आपल्या मानभोपंतासाठी नमस्कार. तर तुम्हाला काय करायचं आहे, येताना असं आमच्यासारखं असं गुडघ्यावर बसायचं आणि गुडघ्यावर बसायचं आणि इथे यायचं. इथं हे जे आहे ना, हे बघा इथून पाहू शकता. या खांबा, हा खांब आणि हा खांब म्हणजे इथून एवढी पूर्ण जागा ही नमस्कार आहे सगळं. तर तुम्ही येतं येऊ डोकं टेकू शकता. आणि इकडं बघू शकता की तुम्ही जुनं पुरातन काळातलं मंदिर आहे, म्हणजे फार पुरातन. आणि इकडं महादेवाची पिंड आहे. आणि इथं कुठतरी एक ठिकाणी बुक होतं तिथून स्वामी वरती गेलते आणि भक्तजनांना कोणता दाखवतात. आता ती खिडकी सध्याला बुजवण्यात आलेली आहे. आधीच्या काळात ती खिडकी होती आणि आता ती बुजवलेली आहे. बघू शकता शांत स्वामी. इथं इतकं शांत वाटतं, याचं वाटतं इथंच थांबून घ्यावं का. पण इथं स्वामींचा पासणारा संबंध लागलेला आहे. त्या इथून आणि इथून पासून काढायचं म्हणल्यावर अवघड आहे, म्हणजे ते काढून देत नाही. त्यामुळं समोर दाखवू शकतो मी आपल्याला एक मंदिर. तिथं बी दाखवतो तुम्हाला, तिथं पण दाखवतो तुम्हाला. बघू शकता इथं मंदिर आहे एक. आता ती पुरातन काळातलं त्याच्यामुळं तिच्यावर जास्त विशेष लक्ष दिलं जातं. तो कोणत्या तरी देवाचं मंदिर आहे ते माहीत नाही, कुठे ते देवतेचं मंदिर आहे. वरती पण फोटो वगैरे. आता इथून आपण जाऊयात पुन्हा मागं. त्याचं स्वामींच्या पासणारा संबंध आहे, त्यामुळं मला चालवं लागतं गुडघ्यावर. नाही तर मग मी असं पायाने पण चालू शकतो. इथं हॅलोविजन वगैरे लावलेले आहेत. इकडं लाईट लावले, ट्यूबलाईट. आणि तुम्ही बघू शकता इथं कुठं छिद्र पाडणं शक्यच नाही आहे. चला मग आता मी बाहेर कसं दाखवतो स्वच्छ आणि सगळं ते बघा तुम्हाला दाखवतो. आता इथून तर संवत्सरचा 8 नंबर ती तुम्हाला एक मध्ये कळसासारखं दिसते पा वरपर्यंत. ते आमचं संवत्सरचा आश्रम आहे. तिथून आम्ही 2 किलोमीटरपर्यंत पायी चालत आलेलो आहे. हे बघा आम्ही विडा अवसराची थाळी